आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे। ते आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काही लढा देतोय हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत, कष्टकरी आहोत, काही गरीब कुटुंबातून सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत। त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय, शेतकरी म्हणून जीवन जगतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली। आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकटकाळी आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतोय आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला, काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली, त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली। या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील, त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र, ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी, त्या कुणबी नोंदी जो आपला GR आहे, आपला कायदा आहे, आपला नियम आहे आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाही आहे, कारण हा कायदा, हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तसेच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।